एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाचा सत्ताधाऱ्यांवर रोष पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे। आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने दोन उमेदवाराला पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे। नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव चिखलीकर व बाबूरावजी कदम कोळीकर हे हिंगोली लोकसभेतून आहेत। त्या दोन व्यक्तीला पाठिंबा वैयक्तिक देण्याचं स्वाभिमानी संभाजीने ठरवलं आहे। कारण का ठरवलं तर जे मराठा समाजासाठी आहे आम्ही त्यांच्यासाठी आहोत। स्वाभिमानी समाज मागच्या अनेक वर्षांमध्ये अनेकदा आंदोलन करते, त्या आंदोलनामध्ये दोन्ही नेते सहभागी होतात, त्यामुळे या नेत्यांना निवडून आणण्यासाठी स्वाभिमानी समाजानं पण केलं आहे। या दोन्ही नेत्यांना आज आम्ही निवडून देणार आहोत 4 जूनला। 4 जूनच्या नंतर या दोन्ही नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडवावे। जर नाही सोडवले तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या अनुषंगाने गाठ मराठ्यांशी आहे आणि स्वाभिमानी समाजाशी आहे हे देखील त्यांनी विसरू नये। आज मराठ्यातून आम्ही त्यांना सहकार्य करतोय आणि त्यांनी आम्हाला सहकार्य नेहमी करतायत। सहकार्यामध्ये अनेक लोकांना वाटतं की पाकिट माधव देवसरकर कोणाचं पाकिट घेत नाही आहे, तर प्रतापराव चिखलीकर आणि बाबूरावजी कदम कोळीकर हे मराठा आंदोलन प्रत्येकदा असतात। छत्रपती संभाजी महाराजांसोबत आम्ही जो आंदोलन करतो, मुकमोर्चे काढतो, त्या आंदोलनामध्ये नांदेड असो, मुंबई असो किंवा दिल्ली असो, त्या ठिकाणी दोन्ही नेते आवर्जून उपस्थित असतात आणि आमच्या पोरांना मदत करण्याचं काम करत आहेत। त्यामुळे वैयक्तिक स्वाभिमानी समाजाचा या दोन्ही नेत्यांना पाठिंबा आहे आणि एकनाथराव शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी एकनाथराव शिंदे साहेबांना स्वाभिमानी समाजाचा हे खुलेआम पाठिंबा आहे। आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विनंती आहे, आज जरी आम्ही शांततेत पाठिंबा देत आहोत तर आमचे माणसं किंवा विचाराचे माणसं मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि बाबूराव कदम कोळीकर यांनी आंदोलनकर्त्यांना सहकार्य केलं होतं। पुढील काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत। त्यामुळे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडकडून दोनही उमेदवारांना पाठिंबा देत आहोत। त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं देवसकर यांनी जाहीर केलं आहे।